विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 5वीच्या परिसर भाग 2 या पुस्तकामधील पहिला पाठ इतिहास म्हणजे काय आपण मागच्या तासिकेमध्ये सुरुवात केलेला होता। त्याच्यामध्ये तुम्हाला मी 4 मुद्दे सांगितलेले होते, म्हणजे 4 घटक आपण अभ्यासायला सांगितलेले होते। त्याच्यापैकी 2 घटक आपल्या अभ्यासून झालेले आहेत, त्याचा अध्यापन मी तुम्हाला केलेलं आहे। इतिहास म्हणजे काय आणि इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय हे मागच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी 3 नंबरचा घटक या ठिकाणी घेणार आहोत, इतिहास आणि आपण। आता इतिहासाचा आणि आपला प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या काय संबंध आहे हे आपण या घटकामधून अभ्यासणार आहोत। शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात। उदाहरणामध्ये पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्यक्षशास्त्र आपापल्या विषयाचा अभ्यास करते। इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो। आता मी प्रथमच तुम्हाला सांगितलेलं आहे की इतिहास हे भूतकाळातील घटनांचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे। मग आता या इतिहासाचा आणि आपला काय संबंध आहे परस्पर? तर शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात। आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो पर्यावरणशास्त्राचं। आता पर्यावरणशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर पर्यावरणशास्त्र काय करतं की पर्यावरणशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरील उपाय याचा अभ्यास ज्याप्रमाणे हे पर्यावरणशास्त्र करतं, त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र हे आपापल्या विषयाचा अभ्यास करत असतं। म्हणून इतिहास हे भूतकाळातील घटनांचा अभ्यास करणारं काय आहे? शास्त्र आहे असं म्हटलं जातं। माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते। त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर देखील होत असतो। आता उदाहरणामध्ये बघा, माणसाचा व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामामधून माणूस, मग आता आपल्या हातून काही ना काहीतरी कृती घडत असते। मग वैयक्तिकरित्या एखादी आपल्या हातून कृती घडत असते, काहीतरी वाईट काम होत असतं, कधी चांगलं काम होत असतं। कधी कधी समाजामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा सामूहिकरित्या, आता उदाहरणामध्ये आपल्या शाळेमध्ये आपण आहोत, सरांनी तुम्हाला एखादं काम सांगितलंय, सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे, सामाजिक कार्याचा तास आहे आणि त्या सामाजिक कार्याच्या तासामध्ये तुम्हाला ग्राउंड स्वच्छ करायचं काम सांगितलंय। पण काही विद्यार्थ्याला ते पटले आणि काही विद्यार्थ्याला ते काम पटलेलं नाही, आवडलेलं नाही। मग काही विद्यार्थी काम करायला लागलेत, काही विद्यार्थी काम करत नाहीत। काही विद्यार्थी काय करतात, काम करणाऱ्याच विद्यार्थ्यांना काय करतात, नावं ठेवतात। तू काय शाळेतल्या चपराशीच का, कागद याचालास, झाडालास। आणि मग जो काम करणारा एखादा विद्यार्थी आहे तो देखील काय करतो, लाजूनपणा बसतो। मग अशाच प्रकारे आपल्या समाजामध्ये मग माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामामधून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते। त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर देखील होत असतो। आता ते कसा होतोय मी तुम्हाला उदाहरण सांगतोय। एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकाच्या साहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास हा अगदी उत्तम रीतीने पार पडतो। आता एखादं गाव आहे आणि एखाद्या गावातली लोक आहेत। आता उदाहरणामध्ये एखाद्या गावामध्ये सप्ताह आहे, तुम्हाला सप्ताह सगळ्याला माहिती आहे, आणि त्या सप्ताहामध्ये सर्व गावातील लोक एकत्र येऊन जर समजा कामं केली तर ते सप्ताह 7 दिवसाचा काय होतो, सुरळीतरित्या अगदी चांगल्या प्रकारे पार पडतो। आणि त्यामध्ये जर समजा एकजूटच नाही झाली, काही कारणामुळे समजा गावातील लोकांची एकजूट झाली नाही,
तर ते काम पूर्ण योग्य चांगलं होईल का? होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे गावामधील एखादं लोककल्याणकारी काम हातामध्ये घेतले. आता उदाहरणामध्ये गावातला एखादा रस्ता करण्याचं काम ग्रामपंचायतीने हातामध्ये घेतलेलं आहे. मग गावातल्या काही लोकांना वाटायला लागू लागलं की माझ्या घराचा ओटा चाललाय ह्या रस्त्यामुळं, मग ह्या रस्ताच होता कामा नये. अशा प्रकारे जर समजा काही गावातल्या लोकांमध्ये जर एकजूट जर नाही झाली तर त्या गावाचा विकास हा तेथेच खुंटतो. त्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तेच गावातले लोक जर एकजुटीनं जर सर्व कामं जर पार पाडत असतील तर त्या गावाचा नक्कीच विकास झाल्याखेरीज राहत नाही. म्हणजेच माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीचा देखील मानवाच्या विकासावर त्याचा काय होत असतो? हानिकारक असा परिणाम होत असतो. चांगलाही होतो आणि वाईटही परिणाम होत असतो. म्हणून मानवाने समाजामध्ये सतत सतकृत्य करावे, चांगले राहावे, चांगले वागावे, चांगले बोलावे, चांगले काम करावे. तरच आपलाही आणि आपल्याबरोबर समाजाचाही आणि गावाचाही विकास झाल्याखेरीज राहणार नाही. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामधून, म्हणजे इतिहासाचा आणि आपला कसा संबंध आहे बघा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काही कारणामुळे एकत्र आले माणसं तर चांगलं काम होत असतं. काही कारणामुळे माणसामध्ये एकजूट नाही झाली तर गावाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, आता भूतकाळ होऊन गेलेला जो काळ आहे त्या काळामध्ये जे मानव होते त्या मानवाने बघा भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, त्यांनी केलेली कृती आणि त्या कृतीचे परिणाम याचा शोध घेण्याचं काम हे कोण करत असतं? तर इतिहास करत असतं. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत असतात. आता उदाहरणामध्ये वाल्याकोळ्याचं उदाहरण आपण घेतलं. वाल्याकोळी कसा होता? पूर्वीचा जर त्याच्या काळाचा म्हणजे पूर्वीच्या त्याच्या जीवनाचा जर त्यानं जर विचार केला आणि नंतर त्याच्यामध्ये कशी सुधारणा झाली आणि सुधारणा झाल्यानंतर तो काय बनला, तसं मानवाचं आहे की मी पूर्वी कसा होतो, आत्ता कसा आहे आणि ह्याच्यापेक्षाही मला जर आणखी माझ्या जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल तर मला कसं वागलं पाहिजे, माझ्यामध्ये कसे बदल मला घडवून आणावे लागतील, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला कशाच्या माध्यमामधून होत असतो? तर इतिहासाच्या माध्यमामधून आपल्याला होत असतं. इतिहासामुळे, या इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय, म्हणजे चांगले काय आणि वाईट काय याचा अभ्यास करणं मानवाला शक्य होतं. 1 मार्काला प्रश्न पडतो, इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय याचा अभ्यास करणं शक्य होतं. 1 मार्काला हे तुम्हाला प्रश्न पडतो. हे उत्तर तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचे. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ आपला चांगला घडवता येईल हेही आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामुळे. आता मी वाईट वागत आहे, माझी मुलं बाळं आता शाळेला चालली आहेत, मुलं बाळं माझे हुशार आहेत, पण मुलाच्या भविष्यासाठी माझे मुलं शिकायला चांगले आहेत, त्यांना काहीतरी बनवलं पाहिजे, याच्यासाठी मी आता विचार करायला लागलेलो आहे. आणि आता विचार करून माझ्या मुलासाठी मला काय करून ठेवावं लागेल, पुढच्या शिक्षणासाठी त्याला किती खर्च लागेल, या गोष्टीचा विचार करून मी कसं वागलं पाहिजे याचं देखील ज्ञान आपल्याला या इतिहासाच्या अभ्यासामधून समजतं. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचं कार्यही आपल्याला इतिहास करत असतं. आता भूतकाळामध्ये अनेक गोष्टी होऊन गेलेल्या थोर व्यक्ती. आता उदाहरणामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं उदाहरण घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांना किती परिश्रम घ्यावे लागले, अशा अनेक आहेत. तर छत्रपती शिवाजी राजांचं तुम्हाला मी उदाहरण दिलं, तसे अनेक उदाहरण आहेत. मग आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचं उदाहरण घ्या.
प्राणाची आहुती द्यावं लागली आपल्या थोर व्यक्तींना. आणि ह्या थोर व्यक्तींच्या चरित्रामधून अशी जी थोर व्यक्ती भूतकाळामध्ये होऊन गेलेली आहेत आणि अशा थोर व्यक्तींनी की जे आपला देश उन्नतीकडे नेण्याचं ज्यांनी कार्य केलं, अशा व्यक्तींचे चरित्र जे आहेत, हे चरित्र जर आपण वाचलो तर त्याच्यामधून आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. आणि स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचं काम, आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम हे कोण करतं? तर इतिहास करत असतं. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल आपल्याला समजते. इतिहासामुळे आणखी काय होतं की मानवी आपली आणि इतर जी संस्कृती आहे, मग दुसऱ्या संस्कृतीमधले त्यांच्या चालीरीती, आपल्या वेगळ्या चालीरीती, आपल्या दोघांमध्ये झालेली, त्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये झालेली देवाणघेवाण आणि त्यांच्या संस्कृतीच्या विकासाची वाटचाल, तसेच माणसाच्या जीवन पद्धतीमध्ये कसे बदल होत गेले, हे सुद्धा आपल्याला इतिहासाच्या माध्यमातूनच कळतं. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा एक स्वतंत्र काय असतो? इतिहास असतो. इतिहास सगळ्याला वेगवेगळा स्वतंत्र इतिहास असतो. मग पृथ्वीचा वेगळा, पृथ्वीवरील डोंगर, जलाशय असेल, प्राणीसृष्टी असेल, माणूस असेल, या सर्वांचा एक स्वतंत्र अशा प्रकारचा इतिहास असतो. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्यांच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधाची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळत असते. आता प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे काय होत असतं की मानवी संस्कृतीमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणारे जे शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञाची माहिती आपल्याला या इतिहासाच्या मधूनच आपल्याला मिळत असते. अशा प्रकारे इतिहास आणि आपला परस्परामध्ये संबंध आहे हे आपल्याला लक्षामध्ये घ्यावे लागेल. आणि शेवटचा चौथा घटक आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेली असतात. उदाहरणामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकार विरुद्ध लढा दिला. ही एक ऐतिहासिक कृती आहे. आता ही कशी आहे? ऐतिहासिक. म्हणजे आता आपल्या देशावर पारतंत्र्य होतं. 150 वर्ष आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं. आपण पारतंत्र्यामध्ये होतो. मग भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे जे 3 काळ आहेत, या 3 काळाची अखंडित एक जोडलेली साखळी असते. आणि त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकार विरुद्ध जो लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. आणि त्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला असे आपल्याला म्हणता येईल. त्याच्या अगोदर स्वातंत्र्य होतं का आपल्याला? तर आपल्याला पारतंत्र्य होतं. आपण पारतंत्र्यामध्ये होतो. पण त्यासाठी आपल्या थोरांना, जे थोर पुरुष महात्मे होऊन गेलेले आहेत, त्यांना आपल्या प्राणाची बाजी लावावी लागली. आणि इंग्रजांना आपल्या देशामधून, मुघल असतील, इंग्रज असतील, यांना आपल्या देशामधून हाकलून लावावं लागलं. हे साधंसुधं काम नव्हतं. तर ती एक ऐतिहासिक घटना होती. आणि त्या ऐतिहासिक घटनेनुसारच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं. आणि आपण स्वातंत्र्य झालो असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा काय आहे? परिणाम आहे असे आपल्याला म्हणता येईल. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात, ज्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजेच भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ हा अवलंबून असतो. आणि इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. उदाहरणामध्ये
फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण केली, हत्यारे निर्माण करण्याची कला त्यांच्यामध्ये आत्मसात केली, अग्नीचा वापर कसा करावा हे मानवाकडून हे शिकून घेतले, त्याने पुढे चाकाचा शोध लावला आणि पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली आणि मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञानही विकसित होत गेले। ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे आणि भूतकाळातील शोधाच्या आधारानेच पुढचे नवीन शोध लावणे आपल्याला शक्य होते। आता बघा, तर आपल्या आसपास घडणाऱ्या असंख्य अशा घटना असतात, अनेक घटना असतात। अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेले गेलेलो आहोत। त्यामुळेच आपल्याला हेही कळतं की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो, हे आपल्याला मान्य करावं लागेल। इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकलेलं आहे की भूतकाळ हा भविष्यकाळावर अवलंबून असतो। आणि मग उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर फार वर्षापूर्वीचा जर आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये मानवाने आसपासच्या परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून, आता मानवाला काही पूर्वी काय असं काही दुसरं काही उपलब्ध होतं का? मानव एवढा प्रगत होता का? तर नव्हता। तर आसपासच्या परिसरामध्ये त्याला जे काही मिळालं त्यातूनच त्यानं काय केलं, ओबडधोबड हत्याराची त्याने निर्मिती केली आणि छोट्या मोठ्या प्राण्याची तो काय करू लागला, शिकार करू लागला आणि आपलं पोट तो भरू लागला। हे आपल्याला कशातून कळालं? तर इतिहासामधून कळालं। त्याचबरोबर मानवाने त्याच काळामध्ये अग्नीचा शोध लावला, त्याच्यानंतर पुढे त्यांनी चाकाचा शोध लावला, हे आपल्याला इतिहासाने कळाले। पण भविष्यामध्ये त्याच्यामध्ये बदल काय झाला की त्या काळामध्ये केलेली मानवाने जी प्रगती होती, की जे मानवाने आसपासच्या साहित्यामधून जे हत्यारे बनवलेले होते, अग्नीचा शोध त्याने कसा लावलेला होता, त्याने चाक कसे तयार केले, याचाच मागच्या काळातला आपण अभ्यास केला। त्याच्यामध्ये भविष्यातल्या माणसानं काय केली, भर घातली, त्याच्या सुधारणा केली आणि सुधारून पुढे हत्यारे बनवली, व्यवस्थितरित्या चालणारी चाकं बनवली आणि त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच मानवाच्या तंत्रज्ञानामध्येही अशा प्रकारे बदल होत गेला आणि हे बदल घडवून आणण्यासाठी मानवाला भूतकाळातील घडलेल्या घटनांचा त्याला आधार घ्यावा लागला आणि अशा प्रकारे भूतकाळ आणि भविष्यकाळ हे एकमेकावर अवलंबून असतात, हे आपल्याला याच्यामध्ये मान्य करावे लागेल। आणि त्यानुसार अजूनही अखंडपणे ही प्रक्रिया सुरू आहे आणि भूतकाळातील शोधाच्या आधारानेच पुढचे नवीन शोध लावणे आणखीनही मानवाला शक्य होत आहे, हे आपल्याला या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामधून इतिहासाच्या म्हणजे भूतकाळातील घटनाच्या आधारानेच आपल्याला हे मान्य करावे लागेल। आणि अशा प्रकारे आपला हा पाठ या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत। या पाठाच्या खाली दिलेले जे प्रश्न उत्तर आहेत, हे प्रश्न उत्तर एक 100 पेजेसची वही करायची आणि त्या 100 पेजेसच्या वहीमध्ये पाठाच्या खालचे सर्व प्रश्न उत्तर तुम्ही लिहून काढायचे। जेव्हा शाळा सुरुवात होईल तेव्हा मात्र मी ते वही तपासणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला मी काही गोष्टी आता काही अंडरलाईन करायला तुम्हाला सांगितलेत, काही व्याख्या, त्या व्याख्या देखील तुम्ही पाठ करायच्यात। पाठाच्या खाली आलेले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं देखील तुम्ही पाठ करायचे आणि शाळा चालू झाल्यानंतर पुन्हा तयारीनिशी आपण सर्वांनी शाळेमध्ये यायचं आहे। तर आपण स्वतः सगळ्यांनी मास्क वापरायचं आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, इतरत्र कुठंही भटकायचं नाही, स्वतःची काळजी घ्यायची आणि घरामध्ये बसून दिलेला जो अभ्यास आहे हा अभ्यास पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी आपण थांबूया।